करव्यवस्था अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं आजपासून नवा प्राप्तिकर कायदा 2025 देशभरात लागू. ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आजपासून देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी द्विस्तरीय प्रमाणीकरण निकष अनिवार्य. जगातील सर्वात मोठ्या आणि देशात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात. लोकसभेत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक मंजूर. परदेशी निधी विषयक सुधारणा विधेयकावर चर्चा. प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ. मुंबईमध्ये आता व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत 2031 रुपये. राज्यातल्या 54 प्रदूषित नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपाची उमेदवारी जाहीर. भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि राज्यात आजपासून पुढील काही दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट.